नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसातली महत्त्वाची आणि मोठी बातमी। पंतप्रधान मोदी आज जळगाव दौऱ्यावर येत आहेत। लखपती दीदी योजनेच्या कार्यक्रमाला मोदी उपस्थिती लावणार आहेत। पंतप्रधान मोदी बचत गटाच्या महिलांशी सुद्धा संवाद साधणार आहेत आणि तब्बल 10 वर्षांनंतर मोदी जळगावच्या दौऱ्यावर येणार आहेत। कार्यक्रमस्थळी महिला दाखल होण्यास आता सुरुवात झालेली आहे। 10 वर्षांमधला हा 5वा मोदींचा दौरा आहे आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर मोदींचा हा जळगावचा पहिलाच दौरा आहे। मोदी हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत। लखपती तिथे त्यांचा कार्यक्रम होत आहे आणि आपण आता जळगावचा ज्या ठिकाणी कार्यक्रम होतोय त्या ठिकाणी आहोत। या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठा कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। या ठिकाणी जो व्हीआयपी जो बंदोबस्त आहे पोलिसांचा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। पोलीस अधिकारी असतील, कर्मचारी असतील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि प्रत्येकाची कसून चौकशी केल्यानंतरच या ठिकाणी प्रत्येकाला सोडण्यात येत आहे। तर दुसरीकडे आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर तब्बल या कार्यक्रमासाठी 1 ते 1.5 लाख महिला ज्या आहेत त्या उपस्थिती राहणार आहेत। जवळपास 2600 बसेसची व्यवस्था या महिलांसाठी करण्यात आलेली आहे आणि या महिला आता या कार्यक्रमस्थळी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। नरेंद्र मोदींच्या हाताने तुमचा सन्मान होतोय, खूप छान वाटतंय। असं सगळ्यांपेक्षा युनिक असं काहीतरी वाटतंय आज आम्हाला। आम्ही खूप पुढे गेलेलो आहोत। प्रत्येक या ज्या इथं आल्यात ह्या प्रत्येकीचा काही ना काहीतरी व्यवसाय आहे। आता मी स्वतः आहे पुणे जिल्ह्यातून मी आलेली आहे। माझी ड्रीम LED प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे LED बल्ब मॅन्युफॅक्चर करण्याची माझी स्वतःची कंपनी आहे आणि तसेच या ज्या महिला आहेत तर यांचे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय आहेत। तर ह्या व्यवसाय करणाऱ्या महिलांचा सन्मान आज आपल्या देशाचे पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे। आम्ही सगळी लखपती दीदी पुणे तिथे काय होणे हे तर आहेच आहे, पण आम्ही सगळे जेवढे लखपती दीदी आल्या आहोत ना त्या सगळ्या करोडपती होणार आहोत याची आम्ही सगळेजण शाश्वती देतोय। कॅमेरामन प्रसाद पवार, किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।